सर्वांना नमस्कार। आज आपण इयत्ता 3री साठी बुद्धिमत्ता चाचणीमधील 15 प्रश्न या ठिकाणी विश्लेषणासह पाहणार आहोत। तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। या व्हिडिओमध्ये पहिला प्रश्न आहे म्हणजे 26वा। खालील प्रश्न गटाशी जुळणारे पद ओळखा। गटाशी जुळणारे पद म्हणजे या ठिकाणी 3 पदे दिलेली आहेत। याला सुसंगत असेच चौथे पद या पर्यायामधून निवडायचे आहे आणि यासाठी 26 ते 30 म्हणजे या ठिकाणी 5 प्रश्न दिलेले आहेत। मग गटाशी जुळणारे म्हणजे साधम्य असणारे म्हणजे 2 रेषांमध्ये गोल आहे, 2 रेषांमध्ये गोल आहे। तर यामध्ये जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 मध्ये 2 रेषांमध्ये गोल आहे। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। या 27व्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे पहा। मेघ, जलद, ढग। तुम्ही जर हे पाहिलं तर मेघ, जलद, ढग हे समानार्थी शब्द आहेत आणि मेघ, जलद, ढगलाच पयोद हा समानार्थी शब्द आहे। म्हणजेच हे चारी सुद्धा एकाच अर्थाचे शब्द येतात म्हणून पयोद हा यातील समानार्थी शब्द आहे। तर या ठिकाणी दिलेले आहे अंबुज। तर अंबुज नसून या ठिकाणी अंबुद आहे। हे ते काय आहे, ज च्या ऐवजी द एवढा लहानसा फरक दिलेला आहे। ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्यायच्या। तर ढगचाच अंबुद हा सुद्धा काय आहे, समानार्थी शब्द आहे, परंतु ते ज दिल्यामुळे हा समानार्थी होत नाही। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। यामध्ये काय विचारलेले आहे, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि आपणास चौथा काय आहे। तर आपण जर हे पाहिलं तर हे सर्व राज्यांची नावे आहेत आणि यामध्ये जर पाहिलं तर पंजाब हे राज्याचे नाव आहे, तर पुणे, गांधीनगर, मुंबई ही शहरांची नावे आहेत। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। यामध्ये चौथे जुळणारे पद कोणते आहे तेही आपण या ठिकाणी शोधायचे आहे। पहा 8, 48 आणि 24। यामध्ये जर पाहिलं तर सर्व संख्यांना 4 ने भाग जातोय, सर्व संख्यांना 4 ने भाग जातोय आणि आपण जर यामध्ये पाहिलं तर 64 ला सुद्धा 4 ने भाग जातोय किंवा या ठिकाणी 8 ने सर्व संख्यांना भाग जातोय आणि 64 ला सुद्धा 8 ने भाग जातोय असे सुद्धा म्हणले तरी चालेल। इतर संख्यांना 4 ने किंवा 8 ने भाग जात नाही म्हणून 64 ही या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ची संख्या येणार आहे। पुढील प्रश्न आहे 1, 27, 64। यामध्ये जर पाहिलं तर या सर्व घन संख्या आहेत। आपणास 1 ही लवकर घन संख्या समजत नाही, पण व्यवस्थित लक्षात घ्यायचं 1 ही सुद्धा काय आहे, घन संख्या आहे, तो 1 चा घन आहे। 27 हा 3 चा घन आहे आणि 64 हा 4 चा घन आहे आणि आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तर 8 हा 2 चा घन आहे। हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं। 2 चा घन म्हणजे काय, त्याच संख्येने त्याच संख्येला 3 वेळा गुणणे, म्हणजे 2 चा घन म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2। 3 चा घन म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27। 4 चा घन म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 चौक 16, 16 चौक 64। या पद्धतीने अशा पद्धतीने हा घन आहे 8 म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 1। आता पुढील प्रश्न व्यवस्थित पहा। यामध्ये काय विचारलेले आहे तर एका सांकेतिक भाषेत 7 बरोबर 2, 8 बरोबर 3, 9 बरोबर 0 आणि 6 बरोबर 1 याप्रमाणे किमती घेतल्या तर, म्हणजे याप्रमाणे किमती घ्यायच्या आहेत, तर 7 भागिले 6 वजा 8 गुणिले 9 बरोबर किती। आता आपण ही पदावली सोडवायची नाही, तर या पदावलीमध्ये ही सांकेतिक भाषा असल्यामुळे या संख्यांच्या ऐवजी या संख्या किंवा या अंकांच्या ऐवजी हे अंक वापरायचे आहेत। 7 म्हणजेच किती आहे, 2 भागिले 6 म्हणजे किती आहे, या ठिकाणी 6 म्हणजे 1, त्यानंतर वजा, चिन्ह बदललेले नाहीत। 8 म्हणजे किती आहे, 3 गुणिले 9 म्हणजे किती आहे, 0। आता जेव्हा आपण पदावली सोडवतो त्यावेळेस सर्वप्रथम आपण भागाकार करूयात।
म्हणजे 2 ला 1 न जर भागलं तर भागाकार 2 येतो, वजा 3 गुणिले 0. जेव्हा आपण या पदावलीमध्ये गुणाकार येतो तेव्हा आपण गुणाकार करतो, म्हणजे 2 वजा 3 गुणिले 0 म्हणजेच 0, आणि 2 मधनं 0 गेले की उत्तर येते 2. म्हणून या पदावलीचे उत्तर आले 2. यामध्ये व्यवस्थित लक्षात घ्यायचं, ही सांकेतिक भाषा असल्यामुळे आपण जी पदावली आहे ती पदावली न सोडवता त्या ठिकाणी या पदावलीच्या ऐवजी हे या संख्या बदलून आपण ही पदावली सोडवायची आहे, हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. वरील इंग्रजी अक्षरमालेत SUN हा शब्द तयार करण्यासाठी डाव्या बाजूने कितव्या क्रमांकाची अक्षरे घ्या. डाव्या बाजूने नेहमी आपला डावा हात इकडचा असतो, म्हणजे इकडचा डावा आणि इकडचा उजवा. आपण जर समोर पेपर ठेवला तर आपला जो डावा हात आहे त्या बाजूने मोजायचं. तर SUN आपण याची इंग्रजी अक्षरमाला पाहिली तर यस कुठे आहे, या ठिकाणी आहे, आणि डाव्या बाजूने म्हटलं तर इकडच्या बाजूने मोजणार आहे. 5, 10, 15, 16, 17, 18, 19, या ठिकाणी आला 19. यू ला किती आहे, यू कुठं आहे, इथे आहे 19, 20, 21, आणि यन 5, 10, 11, 12, 13, 14, म्हणजे 19, 21 आणि 14 हा क्रम आलेला आहे, आणि याचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे ते पहा. शिक्षकाला चित्रकार म्हटले, चित्रकाराला लेखक म्हटले, लेखकाला पोलीस म्हटले, पोलिसाला नाटककार म्हटले, नाटककाराला कवी म्हटले, तर चोराला कोण पकडेल. आता आपण हे ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस शेवटचं खूप महत्वाचं आहे. चोराला कोण पकडेल, तर चोराला पोलीस पकडतात. चोराला कोण पकडतात, तर पोलीस पकडतात. मग या ठिकाणी पोलिसाला काय म्हटले हे आपण पाहायचं. तर या ठिकाणी पोलिसाला नाटककार असं म्हटलंय. मग आपणास या ठिकाणी पर्याय जो निवडायचा आहे तो पोलीस न निवडता या ठिकाणी नाटककार निवडायचा आहे, कारण चोराला पकडणारा पोलीस असतो आणि पोलिसाला या ठिकाणी नाटककार म्हटले, म्हणून आपण या ठिकाणी नाटककार घेतलेले आहे. तर चला पुढील प्रश्न पाहू. या प्रश्नात काय आहे, पुढील मालिकेत चुकीचे पद ओळखा. ही जी मालिका दिलेली आहेत 1, 2, 3, 4 आणि 5 या संख्यांमध्ये चुकीचे पद कोणते आहे ते आपण या ठिकाणी ओळखायचे आहे. पहा, या ठिकाणी 24 आहे, 12 आहे, 18 आहे, 16 आहे आणि 42 आहे. यामध्ये जर आपल्यास एखादे चुकीचे पद ओळखा म्हणले तर या सर्व संख्यांचा विचार केला तर 12 ला 6 ने भाग जातो, किंवा 6च्या पाड्यात 12 आहे, 6च्या पाड्यात 24 आहे, 6च्या पाड्यात 18 आहे, 6च्या पाड्यात 42 आहे, फक्त 16 हे 6च्या पाड्यात नाही. म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 4, कारण 16 हे 6च्या पाड्यात नाही. त्यामुळे आपण याचा पर्याय घेतलेला आहे पर्याय क्रमांक 4. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. पहा, पुढील प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे, तर शेजारील आकृतीत किती चौकोन आहेत. या ठिकाणी व्यवस्थित वाचायचं. चौकोन विचारले का चौरस विचारले, या दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे. चौकोन म्हणजे 4 बाजू आणि 4 कोन, पण चौरस जर म्हणलं तर प्रत्येक बाजू ही समान पाहिजे, प्रत्येक कोन काटकोन पाहिजे, हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं. आपणास चौकोन विचारले तर या ठिकाणी चौकोन किती आहेत, तर 1, 2, 3, 4, त्यानंतर हा पूर्ण 1, 5 आणि हा पूर्ण 1, 6. या ठिकाणी मला तर 6 चौकोन दिसत आहेत. पहा कुठले कुठले झाले, 1, 2, 3, 4 आणि हा वरचा 1 आणि 4चा मिळून 1, 5 आणि 2 आणि 3चा मिळून 1, 6. असे 6 चौकोन झालेत, म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो 4. आता पुढील प्रश्न खूप सोपा असतो, परंतु अनेक विद्यार्थी या प्रश्नामध्ये सुद्धा चुकतात. काय विचारलेले आहे, शेजारील आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. 36 आणि 37 हे 2 प्रश्न यावरच आधारित आहेत. बाजूच्या आकृतीत फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांची संख्या
फक्त आयतात असणाऱ्या अंकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. पहा या ठिकाणी फक्त हा महत्वाचा शब्द वापरलाय. फक्त वर्तुळात असणाऱ्या म्हणजे फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांची संख्या. अंकांची संख्या किती आहे तर 1, 2 आणि 3. वर्तुळात 3च अंक आहेत. अंकांची संख्या फक्त आयतात असणाऱ्या अंकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. आयतात पहा फक्त आयतात या ठिकाणी फक्त शब्द वापरलाय आणि आयतात 2च आहेत म्हणजे 1ने जास्त आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नात काय विचारलेले आहे. त्रिकोणात आणि वर्तुळात सामायिक असणारा अंक कोणता. त्रिकोण कुठे आहे या ठिकाणी आहे आणि वर्तुळ कुठे आहे या ठिकाणी आहे. यांच्यात सामायिक, सामायिक म्हणजे दोन्हींमध्ये असणारा अंक आणि दोन्हींमध्ये असणारा अंक 7 आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो 4. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. यामध्ये काय विचारलेले आहे. कड्यावरून 2 दगड गडगडत पडले या वाक्यात सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते. ज्यावेळेस आपणास सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर आपण याकडे निरखून न बघत बसण्यापेक्षा जास्त वेळा कोणते अक्षर आलेले आहे ते आपण याचे उत्तर पर्यायाने काढायचे आहे. तर न किती वेळा आलेले आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक न आहे आणि या ठिकाणी एक न आहे म्हणजे न हे 2 वेळा आलेले आहे. जरी राहिलं तरी खुणा केल्यामुळे आपणास परत लक्षात येतं. ड किती वेळा आलेले आहे येथे अर्धा आहे. त्यानंतर येथे एक आहे 2 3 4 म्हणजे 4.5 4.5 वेळा ड आलेले आहे. ग किती वेळा आलेले आहे तर पहा ग या ठिकाणी नाही या ठिकाणी 1 2 3 3 वेळा आलेले आहे. आणि द किती वेळा आलेले आहे 1 2 2 वेळा आलेले आहे. म्हणजेच या ठिकाणी सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर हे ड आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक आलेला आहे 2. तर पुढील आहे आरशातील प्रतिमा आणि आपण याची क्लुप्तीही सांगितली होती. आरशातील प्रतिमा जर काढायची असेल तर आपण कागदाच्या साहाय्याने काढू शकतो. पहा आपण एक या ठिकाणी कागद घेतलेला आहे आणि या कागदाच्या साहाय्याने याची आपण आरशातील प्रतिमा काढणार आहे. जशी आकृती आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी काढण्याचा काय करणार आहोत प्रयत्न करणार आहोत. हा पंचकोन काढलेला आहे आणि हा पंचकोन काढल्यानंतर याचा एक बाण या बाजूला आहे, दुसरा पताका या बाजूला आहे, तिसरा पताका या बाजूला आहे, चौथा पताका या बाजूला आहे आणि पाचवा पताका या बाजूला आहे. आपण या ठिकाणी आतले पताके काढलेले आहेत म्हणजे बाहेरचे पताके आपण या ठिकाणी काढलेले आहेत ज्या पद्धतीने दिसतंय त्या पद्धतीनं. त्यानंतर ही आकृती अतिशय वेगात काढायची पटपट. आपल्याला माहित असतं आपण काय केलेलं आहे ते. आपण याच्याहून एवढ्या आकृतीवरनं सुद्धा कशा पद्धतीची आकृती असणार आहे ते आपण काढू शकतो. आपण हा कागद काय करायचा आहे पलटी करायचा आहे. कोणत्या बाजूला ज्या बाजूला आरसा आहे, पाण्यातील असेल तर खालच्या बाजूला करायचा आणि आरशातील असेल तर या बाजूला करायचा. आपणाला ही जी गडद आकृती दिसते या ठिकाणी फेंट आकृती या ठिकाणी उलट्या बाजूला दिसते. ती उलट्या बाजूची आकृती आपण पुन्हा आहे अशी गिरवायची जशी आपणास फेंट बाजूने दिसत आहे त्या पद्धतीने. आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अशी आकृती कोठे आहे तर पर्याय क्रमांक 1. त्याच पद्धतीने पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. 4 आणि 2 तर पर्याय येणार नाहीत कारण अशा पद्धतीची आकृती नाही. आपण याची जर डावी बाजू आणि उजवी बाजू जर पाहिली तर पहा ही या बाजूला आहे, वरच्या बाजूला नाही म्हणजे 1 सुद्धा येणार नाही. म्हणजेच याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3. कारण या बाणाचं टोक इकडे आहे. जर आपण आरशातील प्रतिमा पाहिली तर याचं टोक या बाजूला येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार आहे. तर चला पुढील प्रश्न पाहूया यामध्ये काय विचारलेले आहे. आणि आपण या ठिकाणी पाहू शकता ही आकृती आपण पुन्हा त्याच पद्धतीने काढणार आहोत. 9
या पद्धतीने घेतलेले आहे, 6 उलट पद्धतीने घेतलेले आहे आणि 9 सुद्धा या पद्धतीने घेतलेले आहे. अशा पद्धतीने जे काढले ते मी माझ्या पद्धतीने काढलेले आहे. आपण हे अशाच पद्धतीने काढायचं. फक्त ही आकृती या बाजूला आरसा आहे म्हणून आपण या बाजूला पलटी केली. ज्यावेळेस पलटी करतो त्यावेळेस जे मागच्या बाजूला फेंट आहे ते आपण या ठिकाणी फेंट पाहू शकतो आणि ते आपण गिरवले आणि ही आकृती ज्या ठिकाणी आहे तीच असते आपली याची उत्तर आकृती. ही आकृती पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे म्हणून याचा येतो पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न पाहिलेले आहेत आणि 16वा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. पहा या ठिकाणी प्रश्न काय आहे. विनोद आजारी असल्यामुळे 25 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर पर्यंत शाळेत आला नाही, तर विनोद किती दिवस गैरहजर होता. आपण पहा 25 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर पर्यंत विनोद शाळेत आला नाही, तर तो किती दिवस गैरहजर होता. यासाठी आपणास ऑगस्ट मध्ये किती दिवस असतात हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे आणि कुठून सुरुवात करायची म्हणजे 25 तारखेपासून सुरुवात करायची. त्या दिवशी सुद्धा तो आलेला नसणार आहे आणि 13 सप्टेंबर पर्यंत म्हणजे 13 सप्टेंबरला सुद्धा तो आलेला नसणार आहे. त्यामुळे सर्व दिवस आपण व्यवस्थित मोजा आणि या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. 21 दिवस, 19 दिवस, 20 दिवस आणि 8 दिवस. यातील आपण अचूक उत्तर निवडायचे आहे. ते निवडलेले उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.